काय संबंध आहे? बंक बेड ठीक आहे, आपण समजू शकतो. गिझरला किती खर्च येतो मग? म्हणजे हा काय आता पहिलेपासून, आणि आता मी आलो म्हणून नाही, एकनाथ शिंदे साहेब असताना पण त्यांनी सातत्यानं सांगितलं होतं की किमान गिझरची व्यवस्था आणि स्वच्छता आपल्या ड्रायव्हर कंडक्टर जिकडे झोपतात त्यांच्या गेस्ट रूममध्ये सगळी व्यवस्था करायला हवी. सातत्यानं हे सांगून सुद्धा जर होत नसेल तर मग काय फायदा मला सांगा. आता खालचं पब्लिक टॉयलेट एवढं स्वच्छ मी येणार म्हणून, आणि हे बिचाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरची अशी अवस्था, किती घाण येते आतमध्ये मला सांगा. कसं चालेल मला सांगा. आपण महामंडळ चालवत असताना तुमची जबाबदारी नाही आहे का काही? बाकी सुविधा देत असताना आपल्या ड्रायव्हर लोकांना जर सुविधा आपण नाही देऊ शकलो तर काय फायदा त्याचा? तो कोणी कार्यक्रम झालेला आहे का तो जरा बघा. हां, वास येतो सर. हां, टेस्ट करा जरा ती. हां, कोण दारू पिऊन वगैरे आहे ते पण चेक करा लगेच. चला. या ठिकाणी तुम्ही आलात, वेगवेगळ्या डेपोंचा तुम्ही आढावा घेत असता. अचानक तुम्ही परळ डेपोला आला. इथली एक महत्वाची बाब, खालचं शौचालय व्यवस्थित आहे, मात्र कर्मचाऱ्यांचं जे निवासस्थान नाही, अनेक असुविधा आहेत. मला काही चार्जिंग स्टेशन आहेत ते वाढवण्याच्या संदर्भात मला काही सूचना आल्या होत्या. ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर प्रवाशांकडनं काही सूचना येतात. तर आम्ही हा तर निर्णय आता घेतोय की चार्जिंग स्टेशन वाढवतोय. तो विषय वेगळा जरी असेल तरी प्रामुख्यानं स्वच्छता आणि तेही शौचालयाची दुरावस्था अनेक ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी कदाचित मंत्री येणार म्हणून त्यांनी स्वच्छता केली असेल, परंतु वर आलो तर हे ड्रायव्हर आणि कंडक्टरची आमची जी रेस्टरूम आहे त्या रेस्टरूममधनं जे शौचालय आहे त्याची दुरावस्था अतिशय झालेली आहे. वाईटच अवस्था असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर ते जे आमचे ड्रायव्हर येतात नाईट शिफ्ट करून आल्यानंतर त्यांना झोपून सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भात गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब आणि आता वर्षभरापासून मी सांगतोय की प्रत्येक ड्रायव्हर कंडक्टर ज्या ठिकाणी झोपत असतात त्यांना सकाळी उठल्यानंतर शौचालयाला पाणी आणि त्याचबरोबर पिण्याला पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाणी हे देणं क्रमप्राप्त आहे. कारण असं काही गिझरला वगैरे काही जास्त खर्च येतो असं काही नाही आहे. मला जरी सांगितलं तरी मी काहीतरी अजूनही व्यवस्था करून देऊ शकेल, परंतु हे बंक बेडची व्यवस्था आहे ती सुद्धा आता झालेली नाही. त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्या छोट्या गोष्टींचं मोठ्या गोष्टींमध्ये रूपांतर होत असतं. आणि ड्रायव्हर जर फ्रेश नसेल, तो जर नाईट शिफ्ट करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला गाडीवर बसायचं असेल त्यावेळेस जर तो योग्य प्रकारे त्याची शरीराची किंवा काळजी घेत नसेल आणि त्याला जर गरम पाणी मिळालं नाही, शौचालयामध्ये जायला व्यवस्थित मिळालं नाही किंवा बंक बेड मिळालं नाही किंवा झोपण्यासाठी व्यवस्थित जागा मिळाली नाही तर तो अपघात करण्याला कारणीभूत ह्या गोष्टी सगळ्या ठरू शकतात. आणि त्यामुळे सातत्यानं मी ज्या ठिकाणी जातो दौऱ्यावर त्या ठिकाणी ह्या गोष्टीची खबरदारी घेत असतो. आमच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देत असतो. आज ह्या डेपोमध्ये आल्यानंतर मी काही सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. पाहिली आहेत, मात्र स्वारगेटमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर सुरक्षा असेल, सीसीटीव्ही असतील याचा देखील आढावा घेण्यात आला होता. त्या संदर्भात आता काही नवीन तुम्ही काही सूचना दिल्यात का? सीसीटीव्ही नाही, सूचना आता मला सांगा. सीसीटीव्ही नाही, एक मिनिट, सीसीटीव्हीची काय परिस्थिती हो मला सांगा जरा इकडे. हां, अजून जोडलेलं नाहीत. म्हणजे आता जर काही या ठिकाणी घडलं तर काही आपल्याकडे त्याचं हे आहे, आपल्याकडे आहे पण सेंट्रलली केलेलं नाही. आमच्याकडे लाईव्ह काही गोष्टी घडल्या अघटित तर त्या आमच्याकडे आहे परंतु सेंट्रलला जोडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण ताबडतोब तुम्ही आठवड्याच्या आत ते करून घ्या, कारवाई करा त्याच्यावर. कारण ह्या घटना कधी घडतील हे सांगू शकत नाही, त्यामुळे या घटना घडल्या पाहिजे. काही ड्रायव्हरच्या अशाही तक्रारी आलेल्या आहेत की काही ड्रायव्हर दारू वगैरे पिऊन असतात तर त्यांच्याही तातडीनं तपासणी करणं गरजेचं आहे. कारण दारू पिऊन जर ड्रायव्हर म्हणून गाडीवर बसला तर त्याची चाचणी होणं गरजेचं आहे, कारण अपघात असे होत असतात. त्यामुळे सातत्यानं ह्या गोष्टींची पण मी माहिती घेत असतो की ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता ह्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. कर्मचारी निवासस्थानासंदर्भात काही चर्चा सुरू आहे का? कारण की सध्या सेंट्रली हेच सर्व सोयीस्कर. हो, हे आता खरं तर बघायला गेलं तर या ठिकाणी फुटफॉल फार कमी आहे. म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार 10,000 लोकांचा फुटबॉल ह्या ठिकाणी असतो. खरं तर मला रविवारी फार मोठ्या प्रमाणात फुटबॉल असेल असं अपेक्षित होतं, परंतु आज म्हणजे सातत्यानं त्या ज्या सुट्ट्या आहेत त्यामुळे
लोक 24ला जाऊन साधारण 27ला येणार, असं ह्या 4 दिवसाच्या सुट्ट्यांमुळे कदाचित फुटबॉल आज कमी असेल. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.